बॉक्स पॅकिंगला आज आपण माल दिला. आता रेषेचं तांदूळ रोज महाग होत चाललंय, पण केळी आपली रोजच स्वस्त होत चालली. आता काय रेटनं दिली ती तुम्हाला सांगतो. लास्टला आपला आयशार पलटी होता होता राहिला की राव. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. आल्या लेबरनं आपल्या पोटा पाण्याचं बघितलं. जसं व्यापाऱ्यानं 5 मिनिटात केळीचं रेट खाल्लं, तसंच लेबरनं 5 मिनिटात भात खाल्ला. पुढची प्रोसेस चालू झाली. सगळ्यात आधी पाण्यात तुरटी टाकली. आता तुरटीनं पाणी स्वच्छ होतंय बरं का, हे काय केमिकल नाही. आता 22 टीन टाकले. 22 टीन केळं थोडीशी क्लीन होतात. किडा मुग्या कुठं लागले असले तर ते निघून जातात म्हणून टाकले. लगेच पहिलं घडकट केलं, तसं फसावं अडकावलं. कसं अडकले ते घड, असं शेतकरी फसावर रोज अडकतोय बरं का, केळीचं रेट कमी झाले ते म्हणून. शेतकरी मित्रांनो, रुपयाला केळी देतो आपल्या रानात केळी गाडून टाका बरं का. आपण मस्त रुपयाला देतोया आणि पुढे जाऊन ती 40 रुपये डझन केळी विकली जाते. मग कशाला मोडून टाका, गाडून टाका, आपल्या रानात खत होईल तेवढंच. मला काय म्हणायचं शेतकरी मित्रांनो, आता केळीचं रेट उतरले ते म्हणल्यावर केळीच्या रोपाचं रेट उतरलं पाहिजे तर का नाही, बरोबर आहे का नाही शेतकरी मित्रांनो. पण रोपाचं रेट नाही तर उतरलं, कारण की त्यांना घेणं देणंच नाही. व केळीचं रेट उतरू द्या, पण रोपांचा रेट कधीच उतरवणार नाही, कारण त्यांच्या सगळ्यांची की अशीच की आपण एक दिवस करू, 10 दिवस लाईन मन ठेवू, 20 रुपये रेट घेऊ बघा. 100% केळीचं चिप्स सगळीच खातात. आता मला तुम्ही सांगा, चिप्सला केळी रुपयानं किंवा आटाने मिळत असेल आणि केळीचं चिप्स आपल्याला 70 ते 80 रुपये किलोनं भेटतंय. आपलं बोलणं आजचं शेतकरी मित्रांनो खरं आहे का, नक्कीच कमेंट मध्ये सांगा बरं का.